नमस्कार सर्वांना, मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर। आज आपण आपल्या सेल्फ लव्ह चॅलेंजच्या डे 6 वर आहोत। मला खात्री आहे ज्यांनी पण हे चॅलेंज घेतले असेल त्या सर्वांना याचा खूप जास्त फायदा झाला असेल आणि अजून हे चॅलेंज ज्यांनी सुरू केलं नसेल त्यांनी ते लवकरच सुरू करा। त्यासाठी तुम्ही डे 1 पासूनचे व्हिडिओ पाहायला सुरुवात करा, तुम्हाला पण त्याचे अमेझिंग असे रिझल्ट्स मिळतील। तर सुरू करूयात आपली आजची डे 6 सेल्फ लव्ह चॅलेंजची प्रॅक्टिस। ही स्वतःला ओळखण्याची आहे। तुमचा कल हा नेहमी दुसऱ्यांना जाणून घेण्याचा असतो। आपलं सर्व आयुष्य दुसऱ्या लोकांच्या म्हणजेच आपली फॅमिली, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या अवतीभोवती फिरत असतं। त्यामुळे हॅपीनेस बाहेरच्या परिस्थितींवर, घटनांवर आणि व्यक्तींवरती सतत अवलंबून असतो। किंबहुना तुमच्या जीवनाचा रिमोट हा तुम्ही स्वतःच दुसऱ्यांना दिलेला असतो। त्यामुळे तुम्ही ॲक्च्युली आतून कसे आहात, तुम्हाला काय आवडतं, तुमच्यावरती कसं काम करता येईल या सर्वांवरती पर्यायाने दुर्लक्ष होतं आणि मग स्वतः भेटण्याचा प्रवास हा लांबणीवर जातो। आज आपल्याला आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतःला भेटायचं आहे। स्वतःच्या गुणांना शाबासकी द्यायची आहे। चुकांना क्षमा करण्याचं सामर्थ्य दाखवायचं आहे। उणिवांवरती काम करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घ्यायची आहे। एकूणच इनर सेल्फवरती काम करायचं आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःला सर्व गोष्टींसाठी पात्र, वर्दी समजतात। सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये सर्वात मोठा इश्यू हाच फेस करायला लागतो की व्यक्ती स्वतःला डिझर्विंग समजत नाही। मी यासाठी पात्र आहे त्याचा ॲक्सेप्टन्स असणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये 2 पार्ट आहे। एक तर ॲक्सेप्टन्स देणं, ते तुम्ही लिहिण्याच्या माध्यमातून करणार आहात, आणि दुसरं म्हणजे हीलिंग। सर्वात आधी तुम्ही शांत जागी बसायचं आहे, जिथे तुम्हाला 1 तासभर तरी कोणीही डिस्टर्ब करणार नाही। आता तुमच्या डायरीमध्ये तुम्ही स्वतःबद्दलचे जे काही चुका तुम्ही केलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांना 1 बाय 1 नोट डाऊन करायचं आहे। या चुका तुमच्याकडून कळत किंवा नकळत घडल्या असतील। उदाहरणार्थ, करिअरच्या इनिशियल डेजमध्ये तुम्ही प्रॉपर प्रयत्न केला नसेल की तुमची आवड नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, आणि मग याचे पडसाद तुमच्या इतर पुढच्या आयुष्यामध्ये पडले असतील। ही एक प्रकारची नकळत घडलेली चूक आहे। ह्या चुका मेन्शन करत असताना स्वतःचं नाव लिहायचे आणि नंतर तुम्ही ही लिस्ट डाऊन करायची आहे। पुढच्या पेजवर तुम्ही तुमच्यातील काही उणिवांना, दोषांना ॲड्रेस करायचं आहे आणि त्यांना ॲक्सेप्टन्स द्यायचं आहे। उदाहरणार्थ, तुम्ही इथे स्वतःचं नाव घेऊन बोलायचे। मी माझं इथे एक उदाहरण देते की मी लिहिताना असं लिहिणार, स्वाती तू खूप जास्त डिले करते गोष्टींना। अशा प्रकारे तुम्ही तुमच्यातील उणिवा मेन्शन करायच्या आहेत, नमूद करायच्या आहेत। नेक्स्ट पेजवरती तुम्ही तुमच्यातील गुणांना ॲड्रेस करणार आहात। सपोज तुम्ही इथे स्वतःची जी काही क्वालिटी आहे ती मेन्शन करायची आहे। मी माझं इथे उदाहरण देईल की मी लिहिताना अशी लिहिणार, स्वाती तू स्वतःला नेहमी बेटर बनवण्याचा एक प्रयत्न करत असते। सतत तू स्वतःबद्दल अवेअर राहते। हे माझ्याबद्दलची क्वालिटीज आहे। तुमचे जे काही तुम्ही ही प्रॅक्टिस करणार आहात त्यामध्ये तुम्ही जेन्युइन आणि खऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत। तुमच्याकडे तुमचा स्वतःचा फोटो असेल तर तो फोटो तिथे लावा, त्याने खूप फरक पडणार आहे। आता ही लिहिण्याची ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा हळूहळू वाचायचं आहे, मान्य करायचं आहे। कारण मान्य केल्याशिवाय चांगला बदल करणं किंवा त्यासाठी तयार होणं हे थोडं अवघड आहे। ॲक्सेप्ट करा स्वतःच्या चुका, अवगुण आणि गुण। आता आपण हीलिंग पार्टकडे जाऊया। 5 ते 7 दीर्घ श्वास घ्या। शरीर आणि मन शांत, रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे। रादर शांत करायचं आहे। कोणताही प्रकारचा हेवीनेस कॅरी करायचं नाही आहे। डोळे अलगद हळूवार मिटायचे आहेत। कोणताच बाहेरचा विचार आता मात्र करायचा नाही। ही वेळ तुमच्या सोर्ससोबत कनेक्ट होण्याची आहे। त्यामुळे फक्त आणि फक्त स्वतःकडेच लक्ष द्या। बाहेरचं सर्व लक्ष काढायचं आहे आणि ते आपल्या आतमध्ये शिफ्ट करायचं आहे। आपला उजवा हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा। तुमचं नाव घ्या आणि तुमच्याकडून झालेल्या चुकांसाठी स्वतःला क्षमा द्या। डीपली फील करून बोलायचं आहे। उदाहरणार्थ, स्वाती तुझ्याकडून ही चूक झाली आहे, त्याबद्दल मी तुला क्षमा करते, माफ करते।
चूक केल्यानंतरच परमनंट लेसन मिळतं. ही चूक मला खूप काही शिकवून गेली. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रत्येक चुकांना क्षमा करत चला. अवगुणांना दुरुस्त करण्याची जबाबदारी घ्या आणि स्वतःमध्ये असणाऱ्या सर्व गुणांबद्दल ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार व्यक्त करा अगदी मनापासून. हे झाल्यानंतर स्वतः तुम्ही सर्व चांगल्या तुमच्यातील गुणांसाठी वर्दी, डिझर्विंग, पात्र आहात हे स्वतःच्या सोर्सला सांगा की येस आय एम डिझर्विंग. हो, मी पात्र आहे सर्व चांगल्या गोष्टींसाठी, समृद्धीसाठी, प्रेमासाठी, सुंदर आणि प्रेमळ पार्टनरसाठी, सशक्त नात्यांसाठी, छान अनुभवांसाठी, खूप पैशांसाठी. स्वतःला होईल तितकं तुम्ही वर्दी समजा. एक 10 ते 15 मिनटं तरी स्वतःला हील करण्यासाठी द्या. त्यामुळे स्वतःमधली कमतरतेची, उणिवांची, न्यूनगंडांची, चुकांची, अवगुणांची लेवल कमी व्हायला लागेल आणि त्याची जागा सेल्फ लव्हने भरायला सुरुवात होईल. स्वतःवर खरंच प्रेम करणं ही भावनाच मुळात जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. यामुळे तुमच्या जीवनातील बंद असणारे दरवाजे हळूहळू खुलायला सुरुवात होईल, कारण तुम्ही वर्दी आहात, पात्र आहात, डिझर्विंग आहात. सो आजची ही डे 6 सेल्फ लव्ह चॅलेंजची ॲक्टिव्हिटी नक्की करून पहा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे एक्सपिरियन्स शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याने इतरांना देखील फायदा होईल. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तो शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एक अनाउन्समेंटसुद्धा आहे तुम्हा सर्वांसाठी. आपण 3 दिवसांची फ्री होपोनोपोनो आणि EFT या पॉवरफुल टेक्निकचा वापर करून तुमच्या आयुष्यातील गोष्टींना हिलिंग देणार आहोत. आणि हे सेशन 29, 30 आणि 31 मेला असणार आहे झूम प्लॅटफॉर्मवर. ज्यांना हे अटेंड करायचं आहे त्या सर्वांसाठी मी खाली एक लिंक देते. तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करू शकता. तिथे येणाऱ्या सेशनची लिंक तुम्हाला शेअर केली जाईल. तर नक्की या फ्री सेशनचा देखील तुम्ही फायदा करून घ्या, होईल तितका. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. लवकरच भेटूयात डे 7 म्हणजे सेल्फ लव्ह चॅलेंजच्या शेवटच्या दिवसासाठी. तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या, स्वतःवर ढीगभर प्रेम करा आणि खूप 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 आनंदी राहा.